परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज महाडीईटी न्यूज अपडेट। तर पवित्र पोर्टलबद्दल एक महत्त्वाचा जी आर इथं आलेला आहे। जे काही केंद्रीय शाळा आहेत त्या शाळांवरती इंग्लिश माध्यमाचे जे काही शिक्षक आहेत, रिसोर्स पर्सन, त्यांची नियुक्ती करिता हा आदेश निर्गमित केलेला आहे। आता रिसोर्स पर्सन जर इथं म्हटलं तर MSW तर चालतातच, परंतु शासनाने इथं जे काही D.Ed झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना इथं प्रेफरन्स दिलेला आहे। आणि मराठी माध्यमातून ज्यांचं झालेलं आहे त्यांना पण इथं इंग्लिश माध्यमावरती शिकवण्याचा अनुभव आहे, यांना पण रिसोर्स पर्सन म्हणून ठेवण्यात यावे। तर सविस्तर आपण जे काही जाहिरात आहे किंवा GR आहे तो बघणार आहोत। प्रस्तावना: शिक्षक सेवकाची भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे। दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल, सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या निर्देशनास आल्याने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 7/2/2019च्या शासन निर्णयामधील काही तरतुदी वगळण्यात येऊन नव्याने तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तसेच सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील। यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। या सर्व बाबींचा विचार करता अभियोग्यताधारक व्यक्तीने निवडीकरिता करावयाची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्यांचे निवडीचे निकष निश्चित करणे, तसेच 2 विषयाच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे व अर्धवेळ शिक्षकांची पवित्र प्रणालीमार्फत निवड करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय करण्यात येत आहे। आपल्याला सरासर दिसून येत आहे जे काही शिक्षक आहेत ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे अशाच शिक्षकांना रिसोर्स पर्सन म्हणून ठेवण्यात येते। तर मग बाकीच्या राज्यांमध्ये जे काही आहेत शिक्षक किंवा फेलोज त्यांची निवड रिसोर्स पर्सन म्हणून करण्यात येते। एज्युकेशन सिस्टीम्समध्ये चांगल्या प्रकारे बदल करण्याकरिता जे काही MSW किंवा BSW झालेले विद्यार्थी आहेत हे सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षकांना ट्रेनिंग देऊ शकतात, तर त्यांना सुद्धा इथं प्राधान्य मिळायला पाहिजे। शासन निर्णय: पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरिता केंद्रस्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। उक्त वाचा येथील क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 10/11/22 मधील अनुक्रमांक 5 येथील विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर अशा उमेदवारा पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील। या तरतुदीऐवजी विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे। उच्च माध्यमिक इयत्ता 11वी व 12वी
या विभागातील 2 वर्षाचा मान्य कारभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. सदर पदे पवित्र पोर्टल मार्फतच भरण्यात येणार आहेत. 4. उच्च माध्यमिक 11वी ते 12वी या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे तासिका तत्वावर वगळून पवित्र या प्रणालीमार्फत पद भरती करण्यात येईल. 5. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्याकरता खालील निकषांनुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणजेच ट्रेनिंग देणाऱ्या ते इतर शिक्षकांना त्यांनाच रिसोर्स पर्सन सुद्धा आपण म्हणून ओळखू शकतो. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधून होईल. सदरची निवड करताना पुढील निकष प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेत. मग आता निकष कोणकोणते आहेत की ज्यांना रिसोर्स पर्सन ठेवायचं आहे. रिसोर्स पर्सन म्हणजे ते सुद्धा शिक्षकच असणार आहेत आणि इतर शिक्षकांना केंद्र शाळेअंतर्गत जेवढेही शाळा येतील उपशाळा अशा शाळेतील शिक्षकांना ते ट्रेनिंग देण्याचं कार्य करणार आहेत, जेणेकरून अध्यापन पद्धती चांगल्या प्रकारे सक्षम होईल. तर कोणकोणती पात्रता आहे त्यांच्या निवडीकरिता ते बघायचं आहे. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण. 2. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. 3. इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. सिरियल वाईज प्राधान्यक्रम हा दिला जाणार आहे. प्राधान्यक्रम आपल्याला 5 इथं पाहायला मिळतात. नंतर 6. उक्तप्रमाणे नमूद निकषास अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती मीन्स रिसोर्स पर्सन म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी व यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. या संदर्भात आयुक्त यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करून या योजनेची अंमलबजावणी करावी. जे काही रिसोर्स पर्सन राहणार आहेत किंवा इतर शिक्षकांना ट्रेनिंग देणार यांना सुद्धा प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येणार आहे किंवा जे काही SCERT राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद हे त्यांची एक्झाम घेईल आणि त्यांना रुजू करण्याकरिता प्रशिक्षण देईल आणि नंतर त्यांना केंद्र शाळांवरती पाठवण्यात येणार आहे आणि ते इतर शिक्षकांना अध्यापन पद्धतीबाबत इंग्रजीचे ट्रेनिंग देणार आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.